बाई ते झाडू कोण मारन? ही सुनकट करून आणली, थोबाड तोंडी, नुसता मेकअप करायचा, गोरी चमडी काही कामाची नाही. मेकअप करायचा, चांगल्या साड्या घालायचा आणि बसायचं. आता कुठं बस? पूर्वा, ए पूर्वा, काय सुद्धा म्हणत नाही. हिच्या तोंडात काय कोंबेल राहतं काय माहिती एवढं. आय एवढे काय धक्के देत चालू ऐकायला येत नाही का? काय झालं काय झालं काय? किती आवाज येईल तुला पूर्वा पूर्वा म्हणून? हा बोला, काय काम आहे? हे झाडून कोण घेईन? काय झाडू? ये आणि सकाळी काय झाडलं नव्हतं का? मी झाडलं होतं ना. अगं सकाळी संध्याकाळ झाली, 4:30-5 वाजले आता. काय चार टाइम तुमचं घरात झाडत बसू का काय मी? अगं घरातला कचरा, घरात स्वच्छता जर असली ना तर घरामध्ये लक्ष्मी नांदत असती. आणि अशी लक्ष्मी मी घरात करून आणली. काय लक्ष्मी नांदायची माझ्या घरामध्ये? मग ही लक्ष्मी होती तरी कुठं तुमचं घर नांदलं होतं तेव्हा? आमचं घर बिन नांदलं एवढे दिवस संसार केला का आम्ही? हा आता तू आल ना आम्हाला शिकाव. ओ माझ्या पुढे ना कटकट नका घालू बर का. अगं तू सुनकट आहे का? कोण आहे? दळभद्री. ओ दळभद्री कुणाला म्हणता? तुलाच म्हणते. का म्हणता? का म्हणता? म्हणजे तुला घरातलं काम कोण करी? तुमच्या घरचं खाते का मी दळभद्री म्हणून? कोणाच्या घरचं खाती? मी माझ्या नवऱ्याच्या घरचं खाते. तो नवरा कोणाचा आहे? हा कोणाचा आहे तो नवरा? माझा नवरा ढगातून पडला काय तो नवरा? माझा नवरा कमून आणतो समजला का? इतके दिवस त्याला कोणी खाऊ घातलं? मी नका मोलाचं. आमच्या जाऊ जमिनीवर राहता, आमच्या घरात राहता ना, आम्हाला शिकाव. तुमचा एवढं बोलायचं संबंध नाही मला. सासूच्या जागेवर राहतो. सुन आहे ना, सुनात रे खणखण कानाखाली आवाज काढत नाही तर. माझ्या कानाखाली मारणार तुम्ही? तुमची एवढी हिंमत माझ्या कानाखाली मारणार? नीट बोलायचं, नीट बोलायचं. तुम्ही पण माझ्याशी नीट बोलायचं. घरातले काम नीट करायचे, बोलायची गरज नाही पडू द्यायची, समजलं ना? नाही करणार. तुम्हाला करायचं असेल ना स्वतः उठून करा. मी करणार नाहीये. नवरा घ्यायचा निघत निघतो माहेरी. माझं घर आहे, मी इथंच राहणार. कस काय इथं राहणार? मग कुठं जाणार मी? हा बाबूराव इकडे या. हा बघ बाई, तुला केवढीच लाज. स्वतःच्या नवऱ्याला नावाने हाक मारते तू. मला म्हणते अर्जुन म्हणते बोलणार मी. काय झालं काय? आई याव तसं करून आणली, एक कामाला हात लावत नाही. अरे ते आव तसा बरी. अरे तू तर डायरेक्ट नवरा बाबे बच्ची. बाबेच सोडून दिली तुमच्या बायको. मला कसं मारलं तुम्ही? मला का हात लावताय तुम्ही? घरातून काय निघाल मी? बरं काय झालं काय? मी इथंच राहणार. काय झालं काय झालं तुमचं? काय झालं? थांब मला आठवू द्या. हा मला आठवलं, थांब मी सांगते. हा. अहो थांबा. बाई विसर भोळी झालं, डोक्यात परिणाम झाले, मेंटल झाली. काय झालं होतं? हा ती झाडू नाही मारला, त्याच्यावरून भांडण झालं. मग त्याच्यावर बांधले ते. हा अरे सारे गाव ऐकू राहिले जरा. मग मी काय करू? तुमच्या मेंटल बायकोला सांभाळ. अरे प्री, काय सून आहे का कोण आहे? हा? बाई सासूला मेंटल म्हणती. मग मेंटलच आठवते का तुला? कशा वाजू का परत? अरे तुला तिला नीट समजून सांगा. प्री तो नवरा कुठे? मानावर तिकडे असेल, मी काय त्याला घेऊन फिरता का काय? हा तुमच्या ह्यांच्या नाही ना निसतं. हा माझ्या नवऱ्याला इज्जत देते मी. काय ते आता तर म्हणे हिंडतोय म्हणे, तिकडं हिंडतोय म्हणे. ही इज्जत देते का? हिंडतोय. हा स्वतःच्या नवऱ्या तर तू नावाने हात नको मारते. सांगू. ए जरा नीट थोबडता ना, खनखन उलटी वाजून मला परत. तुम्ही मारलं ना म्हणूनच मी आरतूर तू मला अरे तुरे हिला बघा तुला मारलं का आपण? मारलं का? अरे तुरे कशी बोलती मग? ए प्री काय करते काचे? मग मी बोलणार. मला मारलं मी बोलणार. त्यांनी माझ्यासोबत इज्जतीत बोलले असते ना, मी पण इज्जत आहे का? हिला इज्जतीत बोलायला इज्जत आहे का? अरे लोक ऐकू राहिले. तुम्ही दोनच बाय घरापाशी, पण फार घरात वाटलं. मला नाही घरामध्ये नकोय. मला पण ह्या घरामध्ये नकोय. हे घर माझं आहे, मला हे घरात नकोय. तू आल्यापासून आमच्या घरात वादवर. हा काय मी आल्यापासून? मी आल्यापासून तुमचं घर टिकलंय. नाही तर हे छत ना आतापर्यंत उडून गेलं असतं. समज बाई अगं 25 वर्ष झाली त्या पत्राला, तू आता आली 2 महिने झाले थोबाड घेऊन. मग मी काय करू? नाचू का? नाचू काय? मग काय सांगू राहिले? मी आले छत टाकलं म्हणे. इतके दिवस काय आम्ही काय बिना छताच्या होतो काय? कशी सांभाळली हो ह्या सासूबाईला? कशी सांभाळली तुम्ही? तू माझ्या नवऱ्याला नको विचारू. तुझ्या नवरा एक दिवस जीव देईन तुझ्या बाई. हा तुमच्या हा. काय दिन? तुझ्या बाई देईन. असली आई म्हटल्यावर ना अशी बायको म्हटल्यावर, अशी तवळी म्हटल्यावर तो कसं मावळायचं नाही बघ तू. खोट तुमच्यात खोट माझ्यात नाही. तुझ्यात बरं माझ्या घरात अख्ख्या गावाला मग तेव्हा सगळ्या गावातले लोक बघू राहिले कुत्रे. तू आल्यापासून गप्प बसा. छोटे मत करा. झालं काय तुम्हाला? का काठी घेऊ? ह्यांनाच मारा, मला नका मारू. मी काय तुमचा मार खायला बसली नाही तर. तू एक काम कर, बॅग भर आणि त्या माहेराला निघून जायला ए, टवटव तू नको आता करू. झालं. माझं घर आहे, मी इथंच राहणार. इथंच राहणार, घरातले काम करायचे. मी नाही करणार. नाही करणार? आता तर मी करणारच नाही. आता तू घरात खायला बी भेटत नसतं तुला. हा आता तुला घरात खायला बी भेटत माझं नसतं. घर मी तर खाईन झोपान काही काय करायचं ते कर. तुला घरात खायला भेटणार नाही आणि आम्ही तुझ्या वाट्याचं काही करायला रिकामे नाही. तुम्ही तिच्यासोबत घरामध्ये कोणी बोलायचं नाही.
हिला खाल्लं का झोपली का काय करते काहीच विचारत नाही. तुम्ही कसं नाही बोलले तर नाचायचं, माझं कसं काय काय अडणार आहे? नका ते बोलू, पडा तिकडं. तसे मला काय पडले आम्हाला काही फरक नाही पडत. इतके दिवस तू नव्हती ना, उलट यावं तसं बोलणार नाही आमच्या सोबत, त्याच्यामुळे आम्ही सुखी तरी राहू. हा बरं आहे, अशा बरं आहे. घाणी सांभाळल्यापेक्षा तू काढायला तो करायला तरी बनवी. अहो असली सासू ना देवाच्या कृपेने कधीच कुणाला नाही भेटावी. भेटूच नाही कारण लई पुरी सुखी झाल्या असतं म्हणजे अगं, आमच्यासारखे अगं, सासू अगं, भेटले किती असतं तर. पोरींचं वाटव झालं हा. असतं ग बाई, काही सांगायला स्वतःवरून बघ हा. वाटोळा करते कोण करते करायचं. तुम्ही किती लोकांच्या घर फोडले ती बघा. अगं, बाहेरचे आम्हाला लोकं नको येऊन सांगू. सांगतात आम्हाला. कोणते बाहेरचे लोक हा. चल बरं कोणते बाहेरचे लोक सांगतात चल बरं. अभ्यास काय तोंडामध्ये हा? तुमच्या बायकोला सांगा. हिला पहिल्या घराच्या बाहेर काढा. हिच्या मायबाप न द्यायला तर घर बांधायला. माझ्या माय हिला पहिल्या घराच्या बाहेर काढा. तुम्ही माझे आई बाप कसे काढले? पालते का इथं? आवाज बंद तुमच्या करा. आई-बाप आले माझ्या का? आई बापाने तिथे आणलंय बरं लग्न करून तू नव्हती आली. हा. माझ्या आई बाप आले होते. भांडण मी करा. पण- आणि तुला माहिती कर बोला बोला तुम्ही हात दोघी पण हा? लागन ना अरे ते. पार लाज सोडल्या काय तुम्ही अहो ते लागन मला लागन खाली- म्हणजे? खाली करा ते तोंड बात कर बघ हा खाली करा ते. त्यामुळे ना मला बी मार बसन तुला बी बसन. तुमच्यामुळे झालंय सगळं. तुझ्यामुळे झालं. बाबराव काय झालं? अरे भाऊ काय सांगतो या महागाराच्या दोन बाय ना फार खाली आळी आवाज आहे तुमचा. तिकडे गेला ना आवाज हा हा म्हणे काय झाले पाहून तरी ये म्हणून. अहो भाऊ काय सांगू ही नुसती भांडत राहते. अहो काका तुम्हाला काय बघा, सांगू, बघा, असली तिचा बाई आवाज- नाही सगळ्यांचं उठारेटा करती. इथं घरात सांगते आणि घरातला जाऊन बाहेर सांगते. असली आजपर्यंत तर ही तुम्ही बाई आहे. ऐकलं का आपल्या घराचा आवाज बाहेर नाही, हा? कधीच किती नाही. वर्ष झाले या गावामध्ये कधीच हा? नाही, कधीच नाही. मग मला माहिती नाही ह्यांच्या खऱ्या गोष्टी म्हणून तर आवाज चाललाय अशी नाही घरात. टवळी आली ना घराचं वाटोळं झालं. या मेल्याने कुठून करून आणली काय माहिती. याला कोणी भेटत नव्हतं. त्या मग पोरीला तुमच्या अक्कल नाही. मेल्याला विचारा ना, मला काय बोलताय त्या हा? पोरीला अक्कल तुमच्या नाही मुलाला बाबा. जाऊन विचारा ना. बघितलं कशी अक्कल बिक्कल काढती. हा ही नांदवायच्या लायकीची आहे का. हा ना, सासू म्हणायच्या लायकीचे आहेत का तुम्ही? ए बोलायला लावू नको. ए! गावातले लोक आहे. बाय बाबराव, तुला सांगतो माझ्यासारखे जर असते ना उभे चिरले असते भाऊ. तोंडलंय तोंड हा? मला लय कमी आहे. मला लय कमी तोंड आहे. ह्यांना लय बघा जास्त आहे. मी काय तू माझ्या बायकोचं सुनाचं भांडणं झालं मी तोंड ठेचते तुझी दोघीचे पण ना? आले का तुम्ही? काय झालं काय पूजा करू का तुमची येऊन? हा? आ तू भांडते कशाला मी काय केलं तुम्ही काय काय केलं? तुमच्या आईने केलं. तुमच्या आईने माझ्यावर हात उगारला. तुमच्या आईने मला शिव्या दिल्या. हे ऐकायला आणले का मला इथं तुम्ही? अरे लग्न झाल्यापासून रोजचे भांडण आहे तुमचे आजचे भांडण आहे का मला बोलू नका, तुमच्या आईला बोला तुम्ही. समजलं का? अरे घरात राहू का नको मी अरे घरात आलोय मी गावातून लगेच भांडणं सुरू मग काय झालं? हा? मग तुम्हाला नाही सांगायचं, मग कुणाला सांगू? कोण ऐकते का? हे बघा हे अशी काटे बिटे उगारतात माझ्या अंगावर. तुमची आई खुशाल मला मारती का ना खाली. लगेच तू लय शानी नाहीये बर का हा मी लय शानी हा. नाहीये. हा मला म्हणता कुठली आली निघून जा. मी का निघून जाईन? तू काय कमी नाही लय ए, काय रे, लगीन पत्रिका तुम्ही लग्न कोणी काढलं होतं काय बामणांना काय मी कोणता बामण होता का यांच्या लग्नामध्ये गुरुवर्ग खालीवर असते बघा. तुला अक्कल आहे का काही हा तू आता नवीन लग्न झालं आपलं माझी अक्कल तुम्ही काढताल. तुमच्या आईला का नाही बोलते तुम्ही? काय मलाच येऊन काय बोलायला लागलं? तिकडं पण ते तू हे आहेत बघ ना. ऐक तू काय लय शानी नाहीये तू काय कमी नाहीये बर का कमी नाही म्हणजे? तू पण बोलती रोज आईला म्हणून मग मी काय नाही बोलतोय. बोलणार? मी इथं सहन करायला येडी आहे का? म्हटलं घर काबर झाले बाहेर काबर झाडून घेतलं नाही. म्हणजे सकाळी झाडलं होतं ना म्हटलं अगं संध्याकाळी घरात स्वच्छता असली तर लक्ष्मी येते. म्हणजे तुमच्यासारखी बाहेर जर घरात असली तर काय लक्ष्मी नांदन म्हणे. होय गं, हा? अरे पुढचा हात ए, मोडा बाया! हा? हा? मला का मारताल तुम्ही? तुला लाज वाटते का आईला तू काय काय बोलती अहो तुमची आई मी रोज ऐकतोय भांडण रोज रोज कटकटे रोज ऐकताय, मग मला मारून टाक ना. अहो तुमची आई तुमच्या पुढे भोळी बनते. समजलं का? मला किती त्रास देते तुमची आई. गोळं बंड हा त्याला काय आता काय गोळ्यात दूध पितो काय तो आता 2 महिने झाले तू लग्न करून आला त्याला लहानचं मोठं केलं बाबूराव. आम्हाला सांगतो का. मग घराण्यात तर पण तुझ्या घराण्याच्या खाली तो लय खाली तुझ्या घराण्याला जोड नाही. अरे ओ बाबा. मग तुम्हाला कोणी या बोललं आमच्या घरात निघा नाही तू? ऐक ना भाऊ तुझ्या पाया पडू का मी घरात येऊ का नको सांग बरं मी हा? पहिला तुमच्या आईला सांगा. ते नको सांग मला मी घरात येत जाऊ का ठीक नको आहे, नका या जाऊ. पहिला तुमच्या आईला सांगा. ठीक आहे, तुला पण नाही. ऐकायचं का नाही नाही ऐकायचं मला. मी काय ऐकन? मी इथं कोणाचा मार खायला येडी नाहीये. समजलं? भांडा. हा मी भांडणारच आहे. भांडा भांडा दोघी भांडा मी घर सोडून जातो नाही तर जीव देतो तिकडे एखादा येरीत जाऊन हा द्यायचा मला नाही काय पडलं. हा ना? शिरपत पाय रे शिरपत पाय रे अरे ते पोर खाली पळत गेला तिकडे हा? गेलं पळत खाली ए, अरे पाय नाही पळा पळा या बाबा, शिरपत पाय. मला मरायचंय मला अरे जगायचं नाही. टाकत या एखादी जरा काय मला शान जगायची इच्छा नाही अजिबात ए बाबा काय झालं तुला. हा? मला तुम्ही सोडा मला मरू द्या बरं अरे कशाला मरू द्या. काय चाललं तुझं हे. काय चाललंय माझी घरी येऊ का नको मी रोजची कटकटे असं पस्ताव येऊ राहिले मला लग्न करून मला जगायचंच नाही अरे
मरण हा पर्याय असतो का ते सांग. नाही बाबा, ऐक ना. जेव्हा उदार हो काय करतो बाबूराव ऐक, ऐक, ऐक. तुला वहिनी. म्हणशील ना, मी तुला एक शब्द नाही बोलणार, वहिनी, मी एक वहिनी. शब्द बोलणार नाही. वहिनी परत मरायची भाषा करू नका. आमच्यामुळे वहिनी नको मी करू बाबा. तो म्हणून तो वाचलाय हा, बस, बस. येरीच्या कठड्यावर ओढून आणलाय मी हा, बापरे. पर येरी उडी फेकायची मी कवळी मारली. तुम्हाला कळत नाही तुम्ही हे करायला लागले का आता? याच्या पुढे मी एक नाही शब्द नाही, पण नाही बोलणार मलाच तुला. कळत नाही. मलाच कळत नाही ऐक नाही तुला सगळं कळतं. बरं मी काय म्हणतो वहिनी तोंड बंद करा. एखाद्या घरातून गेलो काय तुमचं भांडणं कामाची. आज दोघींच्या भांडणामध्ये आज खरंच पोरगा मग आज एवढा. असतं काय मी केलं मी असतं? जीव देतो मी मरून जातो तुम्ही भांडणं करीत राहा आयुष्यभर. अहो नाही हो, मी नाही करणार कधीच भांडण. आता असं नका ना बोलू तुम्ही. तू फक्त आता थोडं तुझ्या ए पुरी सासू माफी माग काही मग बोलत माफी नाही, सासू बोलतो तिकडं. माफी बरोबर माग. आहे. बाई, मला माफ मग करा. बाबा, बाई, बाई, हाणतो तुला आता. पोरी आहे. बाई, आज माझा हा. पोरगा गमावला असतं. मग भाऊ एक काम कर, कुठं पोरगा पाहिलं असतं आम्ही कुठं पाहिलं असतं तुला शहरामध्ये निघून हा? जातो. नको राहू तू इथं. जाय असं बरं पण पुण्याला तुझ्या- जाय बरं जाय कारण तू तो आईचं तिचं काही जमणार नाही हा. अहो नाही मी खरं आता जमून घेईन कधीच नाही नाही, उलट नाही, बरोबर नाही मी. सेपरेट कशाला हा? सेपरेट नाही राहायचं आम्हाला. अरे नाही खरं- तू तिला घेऊन अहो, जाय, नको सासूबाई आई. ऐका ना खरंच मी नाही करू करणार आमच्या आम्ही याच्यापुढून. कसं खरंच करायचं मी ते माफी मागते. मला माझ्या नवऱ्याच्या जीवापेक्षा काय आज तो नाही गेला असतात आज आमचं पोट उघडं पडलं असतं माहिती का? मग माझं नसतं गेलं का कोणी. माझं पण नवरा आहे ना अगं तो. तुला एवढी नवऱ्याची काळजी, तो घरी म्हणायचा तुला मी जीव देईन ते तू काहीच बोलले नाही त्याला त्याच्यावर. हा तो तुला सांगतो अगं तू उलटून नको बोलू, उलटून तू शब्दाला हा? तू सासूची इज्जत ठेवत नाही, तू काय नवऱ्याची इज्जत ठेवशील का? बरं मी काय म्हणतो झालं ते झालं. जा आता घरी जा जेवण बिवणं करा. तुमचं रातचं धरून भांडणं चालली तुम्ही सकाळी जेवण आणि सुद्धा हे बघ, नसती. तुला आता शेवटचं सांगतोय तू जर बोगस भांडणं केले तर तुझ्या समोर मी खरंच जीव देईन ना. तुला मी आता शेवटचं बोलतोय. अहो असं नका ना बोलू प्लीज. तुझा पाया पडते रे बाबा, मी असं काहीच बोलू नको. लगेच वाईट भीतीला साईड बोललो का रे भीतीला बाबा डोकं आता येईन मी भीतीला. नाही हो खरंच मी असं कधीच नाही करणार. 10 परस येर होती 10 परस बरं, कुठं गावात- खडकाची ये रे खडकाची. कुठं गावात तुम्हाला काही जायचं बा? झालं असतं तर हो मी कोणाकडे बघून मी जगले तसा असते. पण आहे ना रोज मरत होतो आतून रोज तुमचे भांडणं ऐकून. असे कान आहे ना माझे हे झालते माहितीये का पडदे फाटले होते कानाचे भांडणं ऐकू ऐकू. यायच्यामुळे मी खरंच. गावात जायला भांडण्यामुळे यायच्या तुम्हाला तुम्हाला सांगतो मी वय म्हणून तुमचा वाचलाय माणूस. वाचलाय. आणि तुमच्या बस झालं हो दादा, खरंच. तुमच्यामुळं वाचला. मा, धन्यवाद तुमचे. हा आता त्यावेळेस तुम्ही एकच गोष्ट तू सांगू राहिले फक्त आम्हाला. तू फक्त सुनाला काय म्हणा आता काहीच मग तो नाही मी म्हणत. काहीच चालली नाही म्हणत. ये पुढं चला ये. चला चला आता येड्यावर नको करू बाबा चल.